हाय मित्रांनो, मी विनय शर्मा आणि या सेशनमध्ये आपण बोलणार आहोत की पॉवर बीआय म्हणजे काय, पॉवर बीआय काय असतं. पॉवर बीआय ही एक क्लाउड बेस्ड बिझनेस अनालिसिस आणि इंटेलिजन्स सर्व्हिस आहे. इथे एक टर्म वापरली आहे क्लाउड बेस्ड. क्लाउड बेस्डचा अर्थ असा आहे की एखाद्या ॲप्लिकेशनला इंटरनेटवर म्हणजेच व्हर्च्युअल इंटरनेटवर होस्ट केलं जातं, जेणेकरून तुमचा एंड युजर बिझनेस इंटेलिजन्सशी संबंधित डेटा ॲक्सेस करू शकेल, जसं की डॅशबोर्ड आणि KPI आहे आणि इतर संबंधित डेटा. दुसरी टर्म आहे बिझनेस इंटेलिजन्स, म्हणजेच जे पॉवर बीआय आहे. पॉवर बीआय मध्ये तुमचं डेटा व्हिज्युअलायझेशन आणि बिझनेस इंटेलिजन्स हे दोन टूल्स असतात. बिझनेस इंटेलिजन्सचं काम काय असतं? डेटा एक्स्ट्रॅक्ट करणं, क्लीन करणं आणि शेवटी डेटाला एका इंटरॅक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करणं, जसं की डॅशबोर्ड किंवा रिपोर्ट आहे. मायक्रोसॉफ्ट तुम्हाला 3 प्रकारचे प्लॅटफॉर्म्स प्रोव्हाइड करतं. पहिलं आहे पॉवर बीआय डेस्कटॉप, म्हणजेच एक डेस्कटॉप ॲप्लिकेशन. आपण यावर फोकस करूया. डेस्कटॉप ॲप्लिकेशन वापरून आपण वेगवेगळ्या सोर्सेसमधून डेटा एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, डेटा ट्रान्सफॉर्म करू शकतो, क्लीन करू शकतो आणि रिपोर्ट क्रिएट करू शकतो आणि ते रिपोर्ट्स आपण एका सर्व्हिसवर शेअर करू शकतो. दुसरं आहे तुमचं पॉवर बीआय सर्व्हिस, म्हणजेच SaaS, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. यात काय होतं, तुमचं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर वेंडरद्वारे मॅनेज केलं जातं. आपण फक्त ती सर्व्हिस वापरू शकतो. पॉवर बीआय मोबाईल सर्व्हिसचा वापर तुम्ही iOS आणि Android डिव्हाइसेससाठी ॲप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी सुद्धा करू शकता. कॉम्पोनेंट्स ऑफ पॉवर बीआय, जसं की तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता, पॉवर बीआय म्हणजेच बिझनेस इंटेलिजन्स हा तुमच्या बऱ्याच कंपोनेंट्सचा एक कलेक्शन आहे. जसं की तुमचं पॉवर क्वेरी, पॉवर बीआय क्वेश्चन आन्सर, पॉवर पिवॉट, पॉवर डेटा मॅनेजमेंट, पॉवर मॅप आणि या कंपोनेंट्सचा आपापला एक रोल असतो. आणि हे सगळे कंपोनेंट्स पॉवर बीआयला कम्प्लिटली फंक्शनल बनवण्यासाठी एकमेकांसोबत काम करतात. जसं की तुम्ही पाहू शकता, पहिला कंपोनेंट आहे आपला पॉवर क्वेरी. पॉवर क्वेरीचा वापर तुम्ही डेटा सर्च करण्यासाठी, ॲक्सेस करण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सोर्सेसमधून डेटा लोड करण्यासाठी करू शकता. पुढचं आहे तुमचं पॉवर पिवॉट. पॉवर पिवॉटचा वापर तुम्ही डेटा मॉडेलिंगसाठी करू शकता. त्यानंतर आहे तुमचं पॉवर व्ह्यू. पॉवर व्ह्यू हे एक टूल असतं ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स असतात, जिथे तुम्ही तुमचा डेटा व्हिज्युअल फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकता. त्यानंतर पॉवर मॅप. पॉवर मॅप सुद्धा तुमचं एक व्हिज्युअल टूल आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या जिओ स्पेशल डेटाला व्हिज्युअलाइज करू शकता. त्यानंतर पॉवर बीआय डेस्कटॉप ॲप्लिकेशन हा एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे यामध्ये बरेच टूल्स असतात, जसं की तुमचं पॉवर व्ह्यू, पॉवर क्वेरी, पॉवर पिवॉट. तर हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही डेटा लोड करू शकता, क्लीन करू शकता, ट्रान्सफॉर्म करू शकता आणि डेटा मॉडेलिंग करू शकता आणि शेवटी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स वापरून डेटा व्हिज्युअलाइज करू शकता. पुढचा आहे पॉवर बीआय वेबसाईट. हा एक प्लॅटफॉर्म असतो जिथे तुम्ही पॉवर बीआयचे ॲप्स आणि सॉल्युशन्स शेअर करू शकता आणि इथे तुम्ही तुमच्या रिपोर्ट्सवरून डॅशबोर्ड क्रिएट करू शकता आणि डॅशबोर्ड सोबतच आपले जे पॉवर बीआयचे युजर्स असतात ते याच्याशी इंटरॅक्ट करू शकतात, डेटा स्लाइस आणि डाईस करू शकतात. पुढचं आहे आपली पॉवर सर्व्हिस. पॉवर सर्व्हिसच्या माध्यमातून तुम्ही वर्कबुक आणि डेटाबेस इतर युजर्स सोबत सुद्धा शेअर करू शकता आणि यामध्ये डेटा, तुमच्या डेटाचं जे रिफ्रेशिंग असतं ते याच सर्व्हिसच्या माध्यमातून होतं. पॉवर क्वेश्चन अँड आन्सर, यामध्ये तुम्ही तुमचा डेटा सर्च करू शकता. तुम्ही नॅचरल लँग्वेजमध्ये स्वतःच्या भाषेत एक प्रश्न लिहू शकता आणि तुमचा जो नॅचरल लँग्वेज मधला प्रश्न आहे, तुमची सर्व्हिस त्याला लगेच रिप्लाय करते. त्यानंतर पुढचं आहे तुमचं पॉवर बीआय मोबाईल ॲप्स, म्हणजेच पॉवर बीआय मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही डेटा सोबत किंवा डॅशबोर्ड सोबत इंटरॅक्ट करू शकता. महत्वाचा पॉइंट हा आहे की रिपोर्ट आणि डॅशबोर्ड हे तुमच्या क्लाउड सर्व्हिसच्या माध्यमातून मोबाईल होस्टेड पॉवर बीआय इन्स्टन्सच्या माध्यमातून पब्लिश झाले पाहिजेत. त्यानंतर तुम्ही रिपोर्ट्स आणि डॅशबोर्ड्सना मोबाईल ॲपच्या माध्यमातून व्ह्यू करू शकता आणि इंटरॅक्ट करू शकता. आणि पुढचं आहे तुमचं डेटा कॅटलॉग. डेटा कॅटलॉगच्या माध्यमातून तुम्ही क्वेरी सर्च करू शकता आणि त्यांना रियूज करू शकता. त्यानंतर डेटा मॅनेजमेंट गेटवे. डेटा मॅनेजमेंट गेटवेच्या माध्यमातून तुमच्या डेटाचं जे रिफ्रेशिंग जे आहे ते मॅनेज करू शकता, त्याचा इंटरवल मॅनेज करू शकता. आर्किटेक्चर ऑफ द पॉवर बीआय, जसं की तुम्ही या डायग्राम मध्ये पाहू शकता,
आपल्या लेफ्ट साइडला तुमचे वेगवेगळे सोर्सेस आहेत, जसं की तुमची फ्लॅट फाईल, SQL डेटाबेस आणि डेटा फीड, ब्लँक क्वेरी. 200 पेक्षा जास्त डेटा सोर्सेस आहेत ज्यांच्याकडून तुमचं पॉवर BI डेटा फेच करू शकतं. तर यासाठी तुमचं एक पॉवर BI एक टूल वापरतं ज्याला ETL म्हणतात, म्हणजेच एक्स्ट्रॅक्ट डेटा ट्रान्सफॉर्मेशन अँड द लोड. डेटा एक्स्ट्रॅक्ट होईल, डेटा ट्रान्सफॉर्म या स्टेजवर तुम्ही डेटा क्लीन करू शकता आणि मग लोड होतो. त्यानंतर मग तुम्ही रिपोर्ट क्रिएट करू शकता. मग शेवटी ते रिपोर्ट्स तुम्ही डॅशबोर्डवर शेअर करू शकता आणि एंड युजर सोबत इंटरॅक्ट करू शकता. पॉवर BI डेस्कटॉप ऍप्लिकेशन. बहुतेक वेळा 90% युजर्स पॉवर BI डेस्कटॉप ऍप्लिकेशनचा वापर करतात. यामध्ये तुम्ही काय करू शकता? यामध्ये जसं आपण डिस्कस केलं होतं की आपण वेगवेगळ्या सोर्सेस मधून डेटा लोड करू शकतो आणि डेटा ट्रान्सफॉर्म करू शकतो. त्यानंतर रिपोर्ट क्रिएट करू शकतो आणि रिपोर्ट्स वरून आपण डॅशबोर्ड क्रिएट करतो आणि डॅशबोर्ड आपण एका सर्व्हिसवर, जी पॉवर BI सर्व्हिस म्हणजेच ऑनलाईन अकाउंट आहे, तिथे याला आपण पब्लिकली पब्लिश करू शकतो. बिल्डिंग ब्लॉक ऑफ पॉवर BI. पहिला आहे डॅशबोर्ड. डॅशबोर्ड खूप महत्वाचा असतो. पॉवर BIच्या माध्यमातून तुम्ही रिपोर्ट क्रिएट करता. रिपोर्ट तुम्ही शेवटी एका कॅनव्हासवर, ब्लँक कॅनव्हासवर डिझाईन करता, ज्याला डॅशबोर्ड म्हणतात. तो डॅशबोर्ड आपण ऑनलाईन सर्व्हिसच्या माध्यमातून पब्लिकली शेअर करू शकतो. त्यानंतर तुमचा जो एंड युजर आहे, BI युजर आहे, तो डेटा सोबत इंटरॅक्ट करू शकतो आणि डेटा डाईस आणि स्लाइस करू शकतो. त्यानंतर लेफ्ट साइडला आहे आपलं व्हिज्युअलायझेशन, म्हणजेच डेटा वेगवेगळ्या शेप्समध्ये व्हिज्युअलाइज करण्यासाठी पॉवर BI वेगवेगळ्या प्रकारचे व्हिज्युअल्स प्रोव्हाइड करतं. जसं की तुमचं मॅप रिप्रेझेंटेशन आहे, कार्ड व्हिज्युअलायझेशन आहे, स्टॅट एरिया चार्ट, ट्री मॅप, पाय चार्ट. सो तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही कोणताही एक व्हिज्युअल सिलेक्ट करू शकता. त्यानंतर राईट साइडला रिपोर्ट्स. कलेक्शन ऑफ व्हिज्युअलायझेशन्स, म्हणजेच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिज्युअल्स क्रिएट करून एक रिपोर्ट क्रिएट करू शकता, जिथे तुम्ही तुमचा डेटा वेगवेगळ्या शेप्समध्ये प्रेझेंट करू शकता. त्यानंतर शेवटी डेटा सेट. हा एक डेटा आहे, कलेक्शन ऑफ डेटा. पॉवर BIच्या आत तुम्ही तुमचा डेटा सेट क्रिएट करू शकता आणि डेटा सेट तुम्ही एक्स्ट्रॅक्ट सुद्धा करू शकता. तर हे 4 तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत पॉवर BI वर काम करण्यासाठी. सो गाईज, हे सगळं होतं पॉवर BIच्या इंट्रोडक्शन बद्दल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.